बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे. आत्तापर्यंत आपण इकडे मालिकेमध्ये पाहत आहोत की आजच्या दिवसाला विषय निघालाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे आता अवनीने जे काही सांगितलंय की या घरातली माणसं खूपच गोड आहेत, की या घरामध्ये जितका बाईचा आदर केला जातो तितका आदर आता कुठेच केला जात नाहीये. हे सगळं ज्या वेळेला मात्र आता इकडे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच वेळेला मात्र आता राजा आणि बाकी सगळे खूपच खुश झालेले आहेत. आणि इथे त्याच वेळेला अवनीने निर्णय घेतलाय. तिला आता समजलंय की इकडे कोमल आणि पायल या दोघीजणी या घरच्या होणाऱ्या मात्र आता सुना आहेत. त्याच वेळेला मात्र आता अवनीने इकडे सगळे मार्ग झुगारत काहीही झालं तरी आता या दोघींना या घरची सून बनवायचं हा निर्णय मात्र आता पक्का घेतलाय. आणि त्यानंतर तिने जे काही केलंय सुलीच्या नाकावरती टिचून आता अवनीने कोमल आणि पायल या दोघींना सुद्धा आता या घरची सून बनवून घरी आणलेलं आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहू. इकडे आपण पाहिलं की धोंड्याचा त्यांना आत्तापर्यंत लक्ष द्यायला घरात वेळच नाहीये, पण ज्या वेळेला ते आता पाहतात की एकटीच अवनी आता रूममध्ये झोपलेली आहे आणि राजा मात्र एकटाच बाहेर झोपलाय आणि मग मात्र धोंड्यादादा खूपच चिडलेले आहेत. रात्रीच्या वेळेला जेव्हा आता धोंड्यादादा घरात येतात आणि ते पाहतात की राजा एकटाच झोपलाय आणि तो आता आज जात नाहीये म्हटल्यावर ते काठी घेऊन आलेले आहेत आणि राजाला बदडतायत. का सुनबाईंच्या सोबत आता भांडण केलंस की काय, काय नक्की तुझ्या डोक्यात चाललेलं आहे असं म्हणत मात्र आता इकडे धोंड्यादादा चिडलेत आणि चिडून आता ते इकडे राजाला चांगलंच फटकारत आहेत आणि ते सांगत आहेत, बोल लवकर, काय आता तुझ्या डोक्यात चालू आहे ते. यावरती राजा म्हणतो काही नाही. मग त्यावरती ते सांगायला लागतात, का तू इथे झोपलेला आहेस, काय गरज पडले तुला इथे झोपायची. यावरती राजा म्हणतो काही नाही. मग ते म्हणतो आत्ताच्या आत्ता आज जा. सुनबाईच्या सोबत जरी भांडण झालं असलं तरी सुद्धा आपण या सगळ्यामध्ये माघार घ्यायची आणि आता तिची माफी मागायची. जा लवकर. आता यशादाला काहीच कळत नाहीये की ह्याला थांबवू तरी कसं, कारण आता याला थांबवलं तर इकडे म्हणजे अण्णांना संशय येईल आणि ते आता याच्यावरती बोलतील की काय चाललंय तुमच्या दोघांच्यामध्ये वगैरे वगैरे, म्हणून तो काहीच बोलत नाहीये. आणि फायनली धोंड्याचा त्यांनी राजाला आत पाठवले. राजा आत गेल्यावरती मात्र आता इकडे धोंड्याचा बाहेर उभे राहिलेत. बाहेर उभे राहून ते विचार करतायत, नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे ह्या दोघांचं भांडण मिटलं पाहिजे आणि म्हणून ते बाहेर उभं राहून आता वाट पाहत आहेत की दोघं जण काय बोलतायत, कसं बोलतायत. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे ते सांगतात, बघितलंस दोघांच्या मधली भांडणं आता मिटलेली आहेत आणि आता काही काळजी करू नका, म्हणजे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे दोघं जण एकत्र राहतील. आणि खबरदार, राजा जर का परत बाहेर झोपायला आला आणि या सगळ्यामध्ये तू जर का त्याला आता साथ दिलीस ना, मग मात्र इकडे माझं तुझं काही खरं नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये राजाला मात्र आता बाहेर झोपायला घ्यायचं नाहीये. अरे लग्न झालंय त्याचं, तुम्हाला समजतंय का? तुला आता कसं करणार, तुझं लग्न थोडी झालंय. हे बघ, कितीही भांडणं असली ना तरी ती भांडणं मात्र आता नवरा बायकोची रूमच्या आतमध्येच मिटली पाहिजेत. तो बाहेर येता कामा नये. याच्यामुळे नातं आता कमजोर होतं, ही गोष्ट मात्र आता कळायला पाहिजे असं म्हटल्यावरती मात्र आता यशा विचार करतोय काय झालं असेल, अवनी आता या सगळ्यामध्ये अडकली असेल, उगाच हे सगळं होतंय. तोपर्यंत राजा आत आणि राजा इकडे अवनीला सांगायला लागतोय, अवनी मॅडम माफ करा हा, म्हणजे आता बाहेर अण्णा आलेले आहेत आणि अण्णा या सगळ्यामध्ये उगाच काहीतरी म्हणजे विचार करतील म्हणून मी इथे आलेलो आहे असं म्हटल्यावरती अवनी म्हणते, ठीक आहे राजा, तू काळजी करू नकोस, मला आता तशी काही चिंता नाही आहे, तू झोपू शकतोस इथे असं म्हटल्यावरती मात्र आता दुसऱ्या दिवशी अवनी बाहेर आलेली आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागतं धोंड्या की काय झालं वहिनी, म्हणजे आता तू इकडे या सगळ्यामध्ये एक आतमध्ये काल काय भांडण केलं होतंस का दादासोबत. त्यावरती धोंड्या दादा सांगायला लागतात, बघितलं म्हणजे आता मी कशा पद्धतीने राजाला वटणीवरती आणलेलं आहे. राजा या सगळ्यामध्ये आता इकडे आपल्या सुनबाईला त्रास देत आहे ना, आणि त्याचमुळे काहीही झालं तरी सुद्धा
राजा, काहीही झालं तरी माझ्या सुनेला जर का आता तू त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे. राजा म्हणतो, नाही नाही अण्णा, असं काही होणार नाही आहे. तुमच्या सुनेला मी का त्रास देऊ? असं काही नाही आहे. मला आता बाहेर झोपायचं होतं सगळ्यांच्या सोबत म्हणून झोपलो. यावरती अण्णा आता चिडलेत आणि काहीही झालं तरीसुद्धा बाहेर झोपायचं नाही आहे. इकडे तोपर्यंत अवनी आता सांगायला लागते, मी खरं तर आता आज निर्णय घेतलेला आहे मोठा. आणि त्यावरती आता धोंड्या तात्या म्हणाल्या लागतात, वा सुनबाई वा, काय निर्णय काय तुम्ही घेतलायत? आणि त्यावरती अवनी आता सांगायला लागते, खरं तर या सगळ्यामध्ये मी आता निर्णय घेतलाय आणि तो म्हणजे मात्र आता काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये म्हणजे आता घरामध्ये 2 जाऊबाई आल्याच पाहिजेत. आणि त्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतंय, ती म्हणजे अवनी, काहीही झालं तरीसुद्धा आज या सगळ्यामध्ये म्हणजे जे काही इकडे आपल्यासोबत बोलणं झालेलं आहे ना, त्यामुळे मला असं वाटतंय की आता म्हणजे कोमल कितीही काही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्यासाठी मात्र आता या घरामध्ये म्हणजे सून म्हणून येणं आता गरजेचं आहे. यशादासाठी ती आता परफेक्ट मुलगी आहे. काहीही झालं तरीसुद्धा यशादा तिच्यावरती खूप 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 प्रेम करतात, फक्त ते दाखवत नाही आहेत. आणि तिचंसुद्धा यशादावरती खूप प्रेम आहे. म्हणूनच मला काय वाटतं, आता इकडे आपण एकदा म्हणजे कोमलच्या आईसोबत बोलूया. यावरती धोंड्या आता सांगायला तर अजिबात नाही. कोमलची आई, तू कितीही काही बोललंस ना तरीसुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये कधीच मात्र आता ती आपल्या घरामध्ये तिला आता सून बनवून आणण्यासाठी हे करणार नाही आहे. यावरती अवनी म्हणते, एकदा प्रयत्न करून बघूया का? यावर यशादा म्हणतो, अवनी अगं नको हे करूस. काय माहिती आहे का, म्हणजे ती या घरामध्ये जरी आली ना तरीसुद्धा मला नाही वाटत की आपण तिला सुखात ठेवू शकतो. आणि यावरती अवनी म्हणते, यशादा अहो तुम्ही पण असं बोलताय? तुम्हाला सुद्धा आता असंच वाटतं का की या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे इकडे काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी आता तुम्ही म्हणजे खुश ठेवू शकत नाही आहात तिला? यावरती तो म्हणतो, नाही अवनी, कितीही काही झालं तरीसुद्धा काय करतो आम्ही आता एका छोट्या घरात राहतो. घरात राहून मात्र आता या सगळ्यामध्ये मी तर मिस्त्री काम करतो. यावरती अवनी म्हणते, काही हरकत नाही आहे. मुलींना या सगळ्यामध्ये मात्र आता मोठ्या पगाराची हे असण्यापेक्षा मात्र आता माणूस म्हणून आवडतो. आणि खरंच तुम्ही यशादा खरंच या घरामधली जान आहात. असं म्हटल्यावरती राजा आता म्हणाला, तो बघितलंच यशादा, असं काही नाही आहे. या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय ना, आता सगळ्यांची लग्न होणार. अवनी म्हणते, चिंता करू नका, मी स्वतः कोमल आणि आता इकडे पायलसोबत बोलेन. पण पाम्या मला आता कळत नाही आहे की तू या सगळ्यामध्ये कोमलला म्हणजे आता इकडे प्रेम करतोस ना पायलला? यावरती आता इकडे पाण्या डोळे मिटून बसलाय. आणि त्यावरती ती सांगायला लागते, मला माहिती आहे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरीसुद्धा मात्र आता तू कितीही नाही म्हटला असलास तरी तुझं कोमलवरती जीवापाड प्रेम आहे. हे प्रेम मी आता बघितलेलं आहे. असं म्हटल्यावरती पाण्या आता मान खाली घालतो. आणि त्यानंतर ती सांगते, थांबा, मी आत्ताच्या आत्ता या दोघींना घेऊन येते. असं लगेचच ती आता पायलला घेऊन येते आणि पायलला सांगते, पायल, किती काही झालं तरी पाण्याच्या आयुष्यामध्ये दुसरं कुणीही नाही आहे, तूच आहेस. यावरती ती म्हणते, वहिनी हे तुम्ही बोलताय, पण मला नाही वाटत की पाण्या माझ्यावरती प्रेम करतो. त्याच्या मनात कोणीतरी वेगळी आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतो, धोंड्या, अगं सुनबाई कधीच खोटं बोलणार नाही आहे. हा पाण्या आहे ना, हा पाण्या नाटकं करतोय. त्याला फक्त असं वाटते की तुला या घरामध्ये आणल्यावरती तू खुश राहू शकशील की नाही शकशील, तू या सगळ्यामध्ये मात्र आता खुश असेस की नाही, म्हणून तो हे सगळं बोलतोय. यावरती ती म्हणते, मला काय पाहिजे, मला आता या घरात फक्त यायचं आहे. मी आता खुश राहणारच ना. जर का माझं पाण्यावरती प्रेम आहे तर काहीही असेल त्या संसारात मी सुखी राहणारच ना. यावरती मात्र आता यशादा म्हणायला लागतो, बरोबर आहे, अवनी जे काही विचार करते ते खरंच बरोबर आहे. म्हणजे आता मुलींना खरंच महागडं म्हणजे घर किंवा असं काही असण्यापेक्षा प्रेमाची माणसं महत्त्वाची. मी सुद्धा कोमलसोबत अन्याय करतोय का? आणि त्यानंतर पाण्या म्हणतो, ठीक आहे, पण त्यानंतर मग किटकिट करायची नाही. हे घर जे काही आहे ते माझं असंच आहे. गॅरेजवरती मी काम करतो, ते काय चालतं तेवढंच. यावरती ती म्हणते, पाण्या, तुला काय वाटलं मला ही सगळ्या गोष्टी माहीत नाही आहेत का? मला सगळं माहिती आहे. आणि तरीसुद्धा जर का आता माझं तुझ्यावरती प्रेम आहे तर कुठेतरी मात्र आता तू सुद्धा या सगळ्याचा विचार करावा असं मला वाटतंय. असं म्हटल्यावरती मात्र आता पाण्या म्हणतो, ठीक आहे,
मग काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता माझी 100% तयारी आहे असं म्हटल्यावरती पाण्या आता या गोष्टीसाठी तयार झाला आहे। बरं तोपर्यंत हे सगळं होत असताना इकडे आता अवनीने कोमलला सुद्धा आणलेलं आहे। अवनीने कोमलला आणलंय आणि कोमलला आणल्यावरती मात्र आता अवनी इकडे सांगायला लागते काहीही झालं तरीसुद्धा कोमलसुद्धा या घरची सून आहे आणि याच घरात कोमल आता राहणार आहे। काय ग कोमल असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे कोमल आलेली आहे आणि कोमलला सुद्धा आता इकडे अवनीने घरात घेतले। कोमल आणि पायल या दोघींची घरामध्ये एंट्री झाले। फायनली मात्र आता इकडे या घरामध्ये 3 सुनांची एंट्री झालेली आहे अवनीच्या।